शॉर्टकट मध्ये अगदी शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे, फक्त बघत राहील. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धनावडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिलेले आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत उत्तर होतं आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वरच्या या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागलं, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथानुसार नसेल त्याला आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता तिथे खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेलं वरदान आहे आणि तुम्ही भूमाता तिचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, तर त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काय ते आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, त्याच्यावर काय मी जास्त बोलणार. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे यांच्या टेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. यांना म्हणतात हे विनोदी अंग सोडलं तर ह्याच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझे काही शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाणी हिट आहे. तो हे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहे. आणि तुमचं हे म्हणतात विरोधी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आहे. आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शतकाच्या इतिहासात हे इतके कार्यक्रम झालेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगड आहे, एका पाणी लंगड दुसरं लिहून देणार आणि हा जाणार. स्वतः लिहिणार स्वतः करणार. जे काय वेळेवाकडे असतील जे काय कार्यक्रम असतील यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेवढा करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम आणि काय हे बोलते ना की चलने वाले के दुआ बोलने वाले के दुआ बहनी सबकी इज्जत करता लांबोरे यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केलं तर आमच्या पोटात पोषो उठतो, म्हणतात लावणी करणे काय काय अंग भिजू द्या हे शक्तीवाले ह्याने करायचं. हे बाईची बाजू म्हणतात तुम्ही नाचा, मी तुरेवाला आहे, मी नमान करेन. मी सांगितलं ना ज्याकडे नमानामध्ये काही फरक नाही. हे मला शिकायचं त्यांनी काय केले आयुष्यात नमान केलेलं नाही, त्याचं काही केलं नाही. मी आयुष्यभर केलेलं आहे. बरं नमान जीवन बुवाने केला नाही, सुशांत गारडे बुवाने केली, ह्याने पण केला नाही, ऋषी कदम बुवाने केला नाही, जोशी बुवाने केला नाही, अजून कोणी सचिन धुमक बुवाने केला नाही, सगळ्यांनी केला. अहो तर पवित्र गोष्ट आहे. हो एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या बाहेर राहा, तुम्ही देवाच्या बाहेर राहा. आम्हाला कळतं शक्यतो काय तो नमन काय ते भाग काय मर्म काय वर्म काय सगळं माहिती आहे. आता फेमस झालेला हे डावाचा ते कुठं आहे ते भेटीला सांग ना. ते कधी वाजता आपण बाऱ्या करतो यार, कधी आमच्या मुलेकर कोण विचारा कधी वाजता बाऱ्या करतोय. या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झाली तावी मला सगळं तेवढं दिसत आलं. ठीक आहे ते जास्त आहे भेट ते बहुत जास्त आहे भाई बघा हे सगळं करतात. आता जाऊया डायरेक्ट एक आधी गाणं घेऊया त्याच्यामध्ये बळवंत धोंडू कोकरे आमचं माऊली. माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकरे. पाहुणेकडनं 500 रुपये आलेले आहेत. बरोबर धंदेवाडी बळवंत माऊली 500 रुपये. आता एवढी लग्नाची गाणी गायली जमली गाना जो बरीला गाना जो बरीला ऐका सगळं जमला. मग एवढं कसं जमलं मग तुम्ही गाण्याचं कसं म्हणलं कसं म्हणलं डोंगर हिरवा हिरवा गाय नाही गावो बाबारी लिहू मला डोंगराचे ह्या सगळं अहो ह्या घेतल्याच राहिलेला. अहो ज्याला नमन केलं ज्याला शक्तीसुरा केलं त्याच्याच बाईने लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो त्यांनीच अहो हे आमचा समीर तटकरे नमानंतर बादशाह परवा एकदा आलं होतं आमच्याकडे. ते वय बंद करा हवं तेव्हा देत नाही मध्ये तर आलं माझ्याकडे. म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं, पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं ना उद्या लग्न. या बायकाने सगळं खोबरं किसून ठेवलं, धनबिनं ठेवली सगळं आणि म्हणतात रात्रीरात पोरगी गेली रातच्याला. मला टेन्शन आलं ठीक आहे त्या बापसाला टेन्शन आलं असेल आता करायचं काय.
राज्यात पोरगी गेली बरं, आता उद्या सकाळी पाहुणे येणार, त्यांना सांगणार कुठल्या पाहुण्या. मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा जर धन आणलेलं आहे तर धन आपण म्हणतो ठीक आहे, आगोटा आपलं करूया काय, तांदूळ आलेला आहे भेटून त्याचं पण काहीतरी करू. पण एवढं 500 लोकांनी त्याच्या खोबराची सुद्धा ठेवले, त्याचं काय करायचं. घेऊन तरी जायचं ना या खोबरा घेतलेला. अरे असं सगळं या पाहिजे आमच्याकडे. हे पोरे आयुष्यात काय पण करायचं, पण भेटी पळून जायचं नाही कधी, कधीच करायचं कोण जायचं. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे, पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतो या, पहिलं गाणं या बाबा तुमचा विषय आहे राजेश बुवा, विषय घ्या तुझा नागिण विषारी मरणाच्या दारी, अरे नागिण विषारी मरणाच्या दारी, सांगतो करशीला असं तू काय ग, सांगतो करशीला असं तू काय ग. ह्या गारुड्याच्या पायाशी, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे ग. 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 नागिन विषारी मरणाच्या दारी, नागिन विषारी मरणाच्या दारी, अरे सांगतो करशील काय ग, अरे सांगतो करशील काय ग. आपला पेहराव तुम्ही बाकीचा सगळा करता, तर म्हटलं की टोपी घाला, टोपी घाला. आणि आज पाय कारकाय पावले, नवलाय पावले आणि खंडाळेश्वर पावलाने आज याने बाबा टोपी घातली, आज याने टोपी घातली. आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहे. हजारदा सांगितलं बाबा टोपी घाला, टोपी घाला, बाबा त्याच्या बाहेर होता टोपी घातली. त्या देवीचे गाव देवाची गायली, आज कोण त्याला भेटलेला आहे. बरं किती चांगलं दिसत होतो ते टोपी घालून, त्या वाईट दिसत होतो बुवा हे बरं. अरे एवढा चमचमती बाय म्हटला, पदर आला किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडळेश्वरा ही टोपी अशीच आहे, काय म्हणून आशीर्वादाची बरकत आहे. समाजात जातो म्हणून काय म्हणतो, म्हणून काय म्हणतो. आज दुसरं गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अगो वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. पाय चालून बघाई करते का, काय म्हणावं या कुत्रीला. काय करते करते का, काय म्हणावं या कुत्रीला. काय म्हणावं बघाई करते का, पाय चालून बघाई करते
तर डावासमोर ऍक्शन करू 200 रुपये मागतोशी हे डावा हे असं जोड डावा ते पैसे तुला तर हे एवढा शांतपणा सांगितला हे जी मी यांच्या गाण्याचा भाग दिला गाण्याची साथ दिली यांनी माझ्या गाण्याची चालली दिली जिंदाचा गणपती गायला तुला भांडण्याची राहिली हे बाकीचं सगळं जमते यांना पण ह्याचं काय आलं मिळालं नाही जमा ह्याचं ना थोडं सांगतो हे लग्न आहे त्यांना मी टाकलेलं आहे याने सांगितलं ना स्केल फेल याला सांगतो आता 3 प्रकारच्या स्केल दिल्या तर 3 याला गाऊन पण यांना ते पाठच केलेलं आहे सगळ्यात जास्त गाणी हिट माझी सगळ्यात गाणी फेमस माझी आणि तरी पण हे मला शिकवणार सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं सर्वात जास्त प्रशासन तर आम्ही द्यायची जायचं असं करायचं नाही जेव्हा कान कपेल काही बोलायचं नाही एक गाणं गातोय ते गाणं असं आहे समाज प्रबोधन हा शक्तिपुरा म्हटला की समाज प्रबोधन आलं प्रत्येक गोष्टीत आलं आमचं प्रभाकर झोपट नाव या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात हे ज्ञान देण्याचं काम करतात आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली मराठी शाळेत शिकून झाली आणि आता कुठल्याही कामाला ते पहिलं शिक्षकांना कुठलाही काम जनगणना आली शिक्षकांना इलेक्शन आलं शिक्षकांना नंतर क्वेश्चन आला शिक्षकांना अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना अरे मग पोरांनी शिकायचं हे आलं पोरांनी शिकायची गेली तो पण मराठी शाळेत शिकलास ना थोडे जोक सांगायचं काय कोळे कोणी पैसे दिले मग 200 रुपयात नाही माहिती आता 300 वाढले 200 रुपयात बघत बसतो तरी नारलाच लागतील तेवढे नाही 300 वाढव बाकी माझं नाव खराब झालेलं आहे ना अजून होते 200 बघत बसणार नाही रे बाबा प्रभाकर माऊली हा फरमाईश बघा ना गावठी माणूस आहे हे म्हणतात नामान अरे गुराकडे शिकलो गुराकडे शिकलो हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्य बाबा राहुल देशपांडेंचा चुलत भाऊ तू लता मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तू हो बाबा लय आमचं लय पुत्र बाबा असं सगळं रामाच्या भाषा आम्ही गावठी मानव असून गावठी मानव एक विषय घेतो या शिक्षकांच्या खांद्यावर समाज प्रबोधन आहे शब्द तुला म्हणजे फक्त असं काय आम्ही नुसतं नाव नाही करायचं आम्ही प्रश्न पडतो समाज प्रबोधनाचे सगळ्यात जास्त विषय हा देवाची कृपा आहे शक्ती तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोज शिक्षकांच्या किती कामाचा हो काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती हे 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 शिक्षकांच्या
तरी पण तुम्हाला काय फटकी भरली तुम्ही काय सांगता म्हणजे आवाज तो म्हणा ना मंडळातलं बाहेर काढशील आवाज करतो तर तो लग्न बघितलं ना असं तर एका गावात होता भगत अनेक गावात असतो एका गावात होता ऐकायला येतं ना मागं आणि 3 सांगा भगत पाला अजिबात हा ऐका तरी आणि 3 सांगा झालेली 3 सांगा झालेली भगत त्याला उन्हाळ्याकडे माणसं आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार आमच्या लांजा गावाला मंगळवारी लांजाचीच घटना झाली आणि संध्याकाळचं नेलेलं महावरा ताजं बागडं आठवड्यावर पूर्ण असं नाही आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले आणि ठेवणं पडवी बांधून नाही खाली ठेवला दार लावला आणि गिराका आली हे असा भगत उगम तिकडे बसलेला असा हा कसा बसलाय तसा आणि 2 जण माझ्यासारखं आपल्या येणं याच्या समोर बसलेले मोठा विषय घेऊन अमुक मी बायको केली ती येते ऐकवलं हा विषय झाला नारळ पुजला सगळी पूजा झाली हळद वाहिली कुंकू वाहिले हे अगरबत्ती लावला फुल ऍक्शन हा फुल फुल आलो आलो आला अंगा आता कसा म्हणतो माझ्याकडे तसं ते बघायला लागलं आता व्हायला लागायचं बायको गेली परत या आणि त्या ओढ्या पडवीतली पिशवी सुरसुरली माझं वॉका आला आणि मावळा ह्याला गिर टाकलं गिर टाकलेला पिशवी सुरसुरल्याबरोबर याचा जी मित्र वर खाली वर आठवड्यात 700 रुपयाचा मावळा आणलेला गिर 500 तुझं काम नाही मावरं द्या जरा 500 रुपयाचा गिरा मावळा 700 रुपयाचा लावायचं का परत गिरेट टाकलेला गिर टाकलेला गिर टाकलेला करायचं काय पण ना मतलब भरू दे ह्या गिराक्याला सांगू काय ते पण आतमध्ये कारभारी जेवण करी बघू तरी तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये वाटला माझे कारभारीला बोलवा यांना समजा नाही आता आपल्याकडे कसं झालं करायचं काय अरे बघता काय कारभारीला बोलवा तिनं ऐकलं ते आले हा म्हणा बोला काय अगं भया पडवी हिला समजलं काय होत गेली माझं गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की गेला अगं हाय काय गेलं एकच बाकडा झाला बाकीचा सगळा पुढ्यात काम करा ठीक आहे आता तुम्ही असं होतं हा एक वाईट काय आहे त्याच्यात फरमाईश आहे कोवळेकर बुवा म्हणजे आज पण अहो त्यांची पत्नी आज झेडपीची सदस्य आहे मिनी आमदार आता पुढच्याला आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात कुठला तरी देश करून आलं बाहेर चाही विमानात जाऊन आलं आमचं आज त्याची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शाळेवर मिळालं नाव आम्हाला धंद्याला कधीच चालू आहे आमची पहिली वाढली हे सारी वाढली आणि दोन्ही झाड हे असं शक्य तुला हे नादाच फिरेल आपलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितलं जोक म्हणलं अहो हा लांबवर गोवा आहे नुसता पांबडे नाही करत गोवा सगळ्या बाकीच्या मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी राजा राणीच्या जोडीला हे कसं आहे तर आधार घ्यायचा तर स्वागत मगाशी बोलतो केवळ कार्यक्रम
मग त्याच्यामुळे मला काही देणं गरजेचं आहे हे गाणं गातोय. नका समजू जे भार येणा वागणं असून नाही, दुसऱ्यांची कम्पेअर करायचं नाही, दुसऱ्यांची तुलना करायची नाही. बाजूवाले खानदान फ्रीज, माझ्याकडे फ्रीज नाही, दुसऱ्यांना एवढे टीव्ही माझ्याकडे टीव्ही नाही, काय बसायचं नाही, काय असं करायचं नाही. जे येणा वागणं आहे ते आपल्या नशिबात आहे. दोन पाय आहे, दोन हात आहे, दोन डोळा आहे, एक मेंदू आहे, दोन किडनी आहेत, एक हार्ट आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, पद्धतशीर सगळं आहे. जे खातोय तर जिरतोय, सकाळी रात्री झोपलं की सकाळी उठतोय टायमावर. अरे याच्यापेक्षा परमेश्वर अजून काय दे. 3-3 तास 4-4 तास तुम्ही आता खुर्चीवर बसलेले आहे. अहो ही शेट लोक आहे ज्यांना आजार आहे एवढी बसू शकत नाही. अरे केवढी मोठी श्रीमंती आहे तुमची. आणि म्हणून दुसऱ्यांची तुलना करायची नाही. जो एका वाकडा आपल्या नशिबात आहे, जो आमचं आपलं लगीन लावून दिलेलं आहे, शिव आपण घेऊन दिलेलं आहे, ते तसं ठेवायचं. ना त्या बाईची करायची ना त्या बाप्याची करायची. आयुष्यात हा क्षण यायला नशीब लागतं. नाही तर आता 40 वर्षाचे आहे अजून लग्न झाली नाही. काय म्हणतोय? नका समजू जे भार सरते शेवटचा धार. नका समजू जे भार सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार जपा सोन्याचा संसार. उद्योगधंदे आलेले आहेत. उद्योगधंद्याला विरोध नाही, पण आमचा सोन्यासारख्या या भूमीत या कातळामध्ये या कातळात पण आमचा स्वर्ग हा लागला. त्या मानवंडांना इथे कोय लावली, कळाम लावला, आज हापूस आंबा म्हणून GI टॅग मिळालेला आहे. आज उद्योगधंदा आले त्याला विरोध नाही, पण कोकणाला पोषक वातावरणाला आमचे जे उद्योगधंदे आहेत, आपली जी फळं आहेत, आपली जी फुलं आहेत, आपली जी जमीन आहे, त्याला वाईट करणारी, त्याला कुपोषित करणारी गोष्ट आमच्या कोकणात नको. हे सरकारला आमच्या विनंती. MIDCला विरोध नाही, पण रसायन केमिकल या वाटत गेल्यानंतर अर्धा तास त्या एसटीनं नाक दाबून राहिला आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील. हे निसर्ग आमचा सोन्यासारखा कोकण एक दिवस बर्बाद होईल. आपण विरोध नाही केला पाहिजे. MIDCला विरोध नाही. घातक जे आमचे रसायन आहेत किंवा जे बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आपल्याला विरोध आहे. ह्या MIDCने ह्या रसायनाने, अरे या MIDCने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या MIDCने या रसायनाने कोकणाची केली ज्यांना कोणाला मुलीनो तुम्हाला कोणाला नाचायचं असेल तर ते नाचायला या, आरती करूया. पण पायात चप्पल नको, चप्पल शिवाय. प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम आणि काही मंडळी ठीक आहे. प्रभाकर बुवा या शाहीर सुनील गेला, सुनील बुवा आपले गेले, राजीव गेला, आमचं राजीव गेला. या हे गावाला या टोपीमध्ये असं या आणि
गणपती
कधी काय चूक झाली असेल तर पदरात काढून घ्या, पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा आणि झाले सवाल मानून घ्या. वारी थांबवतोय. ओ श्री गणपती गजानन